स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीची वाढणार डोकेदुखी। यांची उमेदवारी दिग्गजांना देणार मोठा धक्का। कोण उतरणार खानापूर निवडणुकीच्या मैदानात? तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्ह्यातील चर्चेत असणाऱ्या खानापूर आटपाडी मतदारसंघातही आता एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे। वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या मतदारसंघातून उभा राहणार असल्याचं वृत्त आहे। ओबीसी नेते संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली। प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना तयारीला लागा अशा सूचनाही दिल्या। खानापूर आटपाडी मतदारसंघात आता वंचितच्या एंट्रीनं महायुती व महाविकास आघाडीचीही डोकेदुखी वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। आज देखील डॉक्टर प्रकाश आंबेडकर व ओबीसी नेते संग्राम माने यांच्यामध्ये या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे। खानापूर मतदारसंघातून वंचितकडून संग्राम माने यांना निवडणूक लढवण्याबाबत सूचना आंबेडकरांनी दिल्या। त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ माजली आहे। संग्राम माने यांनी मतदारसंघात ओबीसी नेते म्हणून मोठं काम केलंय आणि त्यांच्या पाठीमागं ओबीसी समाज मोठ्या ताकदीने उभा आहे। त्यामुळे संग्राम माने यांची उमेदवारी या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे आगामी काळात ओबीसी नेते संग्राम माने हे वंचितच्या वाटेवर जातात का, हे मात्र पाहावं लागणार आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।